खूप स्वागत। आज आपण झटपट राजमा रेसिपी कशी बनवायची ते पण बघणार आहोत, ते पण धाबा स्टाईल मध्ये आणि एकदम फटाफट होते। जास्त त्याला इन्ग्रेडियंट्स पण लागत नाही। चला तर मग राजमा रेसिपी बघूया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढे जे माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। राजमा बनवायला मी हे 1 वाटी राजमा घेतले। लाल कलरचे राजमा आहेत, ते 4 ते 5 तास पाण्यात भिजत घालायचे आहेत। 4 ते 5 तास राजमा भिजल्यावर त्यात काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घालून कुकरला शिजवून घ्यायचं आहे। हे अख्खे मसाले टाकून मी सर्व शिजवून घेतले आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची सर्व टाकून आता मी याची पेस्ट बनवून घेते। छान पेस्ट वाटून झाली आपली मिक्सरला। आता फोडणी घालूया आपण याला। कढई आपली चांगली तापली आहे, त्यात 1 चमचा तूप टाकते मी। तूप जळू नये म्हणून 1 चमचा तेल टाकायचे, जिरं टाकायचे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, ते बारीक कापून घातलेत। कांदा छान गुलाबी करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान गुलाबी झाला आहे। त्याच्यात हळद टाकते 1 चमचा, लाल संकेश्वरी मसाला आहे, हा आपला मालवणी मसाला आहे 1 चमचा, गरम मसाला आहे, गॅस बारीकच करायचा आहे म्हणजे आपले मसाले जळायला नाही पाहिजे। हा धने पावडर 1 चमचा, थोडं तेलावर परतून घ्यायचे त्याला। 1 मिनिट परतल्यावर त्याच्यावर हे वाटलेली पेस्ट टाकायची आपली टोमॅटोची, मिक्स करून घ्यायची चांगली। छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आपल्याला। छान रंग पण आलाय आपल्या ग्रेव्हीला, त्याला अजून परतून घेऊया आपण। मसाला छान आपला झालाय, त्याच्यात आपण राजमा टाकूया। राजमा माझा छान शिजलाय, त्यामुळे मी बाहेरच आता शिजवते, ह्याला थोडा कड काढते। तुमचा शिजला नसेल तर कुकरला पुन्हा लावून 1 शिटी करा, म्हणजे सर्व मिळून येईल ग्रेव्ही आणि राजमा। आता आपला राजमा रेडी आहे। हे थोडंसं पाणी आहे भांड्यातलं, ते टाकते मी त्यात। सर्विंगसाठी रेडी आहे आपला राजमा। 1 चमचा मीठ घालते, गरमागरम आपला राजमा चावल रेसिपी तयार आहे। नक्की करून पहा तुम्ही आणि कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा राजमा चावल रेसिपी।